नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, KS अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 7200 पदाकरिता भरती याविषयी अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, मला संकष्टीला चंद्र दिसला या वाक्यातील कर्ता ओळखा. मला संकष्टीला चंद्र दिसला या वाक्यातील कर्ता ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 चंद्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम खालीलपैकी कुठल्या देशाने बहाल केला. स्त्रियांना मतदानाचा हक्क प्रथम खालीलपैकी कुठल्या देशाने बहाल केला. तर ऑप्शन क्रमांक 2 न्यूझीलंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती. तर ऑप्शन क्रमांक 3 राजगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, खालीलपैकी कोणत्या माध्यमातून ध्वनीचे सर्वाधिक वेगाने वहन होते. खालीलपैकी कोणत्या माध्यमातून ध्वनीचे सर्वाधिक वेगाने वहन होते. तर ऑप्शन क्रमांक 3 पोलाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, कृष्णार्पण हा समासाचा कोणता प्रकार आहे. कृष्णार्पण हा समासाचा कोणता प्रकार आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 चतुर्थी तत्पुरुष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चौदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चौदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला. तर ऑप्शन क्रमांक 2 1927 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस नोबेल पारितोषिक मिळाले नाही. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस नोबेल पारितोषिक मिळाले नाही. तर ऑप्शन क्रमांक 4 महात्मा गांधी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, मूळ संविधानामध्ये किती कलमे होती. मूळ संविधानामध्ये किती कलमे होती. तर ऑप्शन क्रमांक 2 395 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, रायगड जिल्ह्यामध्ये किती पोलीस स्टेशन आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये किती पोलीस स्टेशन आहेत. तर ऑप्शन क्रमांक 4 28 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, उषाने सुवर्णपदक पटकावले अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. उषाने सुवर्णपदक पटकावले अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 प्रथमा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, 2020चे खेलो इंडिया यूथ गेम्स स्पर्धा कुठे पार पडली. 2020ची खेलो इंडिया यूथ गेम्स स्पर्धा कुठे पार पडली. तर ऑप्शन क्रमांक 4 गुवाहाटी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, संसदेमध्ये अप्पर हाऊस कोणाला म्हणतात. संसदेमध्ये अप्पर हाऊस कोणाला म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 2 राज्यसभा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्रामध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालय किती आहेत. महाराष्ट्रात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय किती आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 35 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, एक्सप्रेस वेला जोडणाऱ्या एक्सप्रेस वेपासून निघणाऱ्या रोडला काय संबोधले जाते. एक्सप्रेस वेला जोडणाऱ्या व एक्सप्रेस वेपासून निघणाऱ्या रोडला काय संबोधले जाते. तर ऑप्शन क्रमांक 3 लीप रोड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, टोकियो ऑलिम्पिक 2000 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली. टोकियो ऑलिम्पिक 2000 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली. तर ऑप्शन क्रमांक 3 7 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला काय म्हणतात. ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला काय म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 3 शब्द हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, संयुक्त नसणारा स्वर सांगा. संयुक्त नसणारा स्वर सांगा. तर ऑप्शन क्रमांक 3 ई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, मी त्यांच्याशी प्रत्यक्ष बोललो या वाक्यातील बोललो या शब्दाची जात ओळखा. मी त्यांच्याशी प्रत्यक्ष बोललो या वाक्यातील बोललो या शब्दाची जात ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 क्रियापद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, भाऊ या नामाचे सामान्य रूप सांगा. तर ऑप्शन क्रमांक 2 भावा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, खालीलपैकी प्रथम पुरुषवाचक सर्वनाम कोणते.
खालीलपैकी प्रथम पुरुषवाचक सर्वनाम कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 अम्मी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 चौपट या शब्दाचे विशेषण ओळखा. चौपट या शब्दाचे विशेषण ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 आवृत्तीवाचक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 खेळताना सदूची बॅट मोडली या वाक्यातील क्रियापद ओळखा. खेळताना सदूची बॅट मोडली या वाक्यातील क्रियापद ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 मोडली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 टिटिकाका हे जगातील सर्वोच्च सरोवर डॅशच्या देशामध्ये वसलेले आहे. टिटिकाका हे जगातील सर्वोच्च सरोवर डॅशच्या देशामध्ये वसलेले आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 पेरू आणि बोलिव्हिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षांची नेमणूक कोण करतात? राज्य प्रशासकीय लवादकाची अध्यक्षांची नेमणूक कोण करतात? तर ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 काँग्रेस पक्षाच्या 1942 च्या डॅश येथील बैठकीत महात्मा गांधी यांनी भारत छोडोचा ठराव मांडला. काँग्रेस पक्षाच्या 1942च्या डॅश येथील बैठकीत महात्मा गांधी यांनी भारत छोडोचा ठराव मांडला. तर ऑप्शन क्रमांक 3 वर्धा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 1899 मध्ये डॅश यांनी राष्ट्रभक्त समूह स्थापन केला. 1899 मध्ये डॅश यांनी राष्ट्रभक्त समूह स्थापन केला. तर ऑप्शन क्रमांक 1 विदा सावरकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 जागतिक शांतता व आंतरराष्ट्रीय सहकार्य यासाठी भारताने कोणत्या तत्वांचा पुरस्कार केला? जागतिक शांतता व आंतरराष्ट्रीय सहकार्य यासाठी भारताने कोणत्या तत्वांचा पुरस्कार केला? तर ऑप्शन क्रमांक 3 पंचशील हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा म्हणून कोणी केंद्रीय अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला? संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा म्हणून कोणी केंद्रीय अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला? तर ऑप्शन क्रमांक 3 सी.डी. देशमुख हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 डॅश हा दिवस उत्तर गोलार्धातील सर्वाधिक मोठा दिवस आहे. डॅश हा दिवस उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 21 जून हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 डॅश हे भारतातील सर्वात लांब धरण आहे. डॅश हे भारतातील सर्वात लांब धरण आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 हिराकुंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 बोर अभयारण्य डॅशच्या जिल्ह्यात आहे. बोर अभयारण्य डॅशच्या जिल्ह्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 वर्धा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य डॅशच्या कलमांमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य डॅशच्या कलमांमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 51 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 डॅशची घटना दुरुस्ती मुख्यतः पंचायत राज संस्थांशी संबंधित आहे. डॅशची घटना दुरुस्ती मुख्यतः पंचायत राज संस्थांशी संबंधित आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 73 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 सेंटीग्रेड व फॉरनहीट स्केल तापमान कोणत्या तापमानासाठी सारखेच असते? सेंटीग्रेड व फॉरनहीट स्केल तापमान कोणत्या तापमानासाठी सारखेच असते? तर ऑप्शन क्रमांक 1 -40 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 खालीलपैकी कोणते मिश्रण नाही? खालीलपैकी कोणते मिश्रण नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 पाणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 डॅश प्रजातींची संख्या जगात सर्वात जास्त आहे. डॅश प्रजातींची संख्या जगात सर्वात जास्त आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 कीटक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मानवाच्या खालीलपैकी कोणत्या अंतरिक्त इंद्रियांवर हेपॅटायटिस बीचा प्रादुर्भाव होतो? मानवाच्या खालीलपैकी कोणत्या आंतरिक इंद्रियावर हिपॅटायटिस बीचा प्रादुर्भाव होतो? तर ऑप्शन क्रमांक 1 यकृत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 एन.के. सिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 सन 2019चा भारतरत्न पुरस्कार खालीलपैकी कोणत्या महाराष्ट्रीय व्यक्तीस देण्यात आला? सन 2019चा भारतरत्न पुरस्कार खालीलपैकी कोणत्या महाराष्ट्रीय
व्यक्तीच देण्यात आला, तर ऑप्शन क्रमांक 4 नानाजी देशमुख हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 पहा, सन 2020चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आला? सन 2020चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 1 आशा भोसले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 पहा, टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदकाचा वेध घेत असताना नीरज चोप्राने किती मीटर अंतरावर भाला फेकला? टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदकाचा वेध घेत असताना नीरज चोप्राने किती मीटर अंतरावर भाला फेकला? तर ऑप्शन क्रमांक 1 87.58 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 पहा, राज्यातील पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते? राज्यातील पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 पोलीस महासंचालक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 पहा, ग्रीन टेन बिगल हे कशाचे प्रकार आहे? पग ग्रीन टेन बिगल हे कशाचे प्रकार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 श्वान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 पहा, इंडियन मिलिटरी अकॅडमी डॅजस येथे आहे. इंडियन मिलिटरी अकॅडमी डॅजस येथे आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 देहरादून हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 पहा, गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ कोणते? गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 लुंबिनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पहा, खालीलपैकी कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी संबोधले जाते? खालीलपैकी कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 कोयना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पहा, सरहद गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते? सरहद गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 खान अब्दुल गफार खान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 पहा, प्रौढ व्यक्तीच्या नाडीचे ठोके दर किती मिनिटास डॅश इतके असतात? प्रौढ व्यक्तीच्या नाडीचे ठोके दर किती मिनिटास डॅश इतके असतात? तर ऑप्शन क्रमांक 3 72 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पहा, शिवाजी महाराजांचे अजोळ डॅश या ठिकाणी आहे. शिवाजी महाराजांचे अजोळ डॅश या ठिकाणी आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 बुलढाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पहा, रक्तातील डॅश या पेशींना सैनिक पेशी असे म्हणतात. रक्तातील डॅश या पेशींना सैनिक पेशी असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 1 श्वेत रक्तकणिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पहिला, पश्चिम घाटाला समांतर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक कोणता? पश्चिम घाटाला समांतर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 NH17 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, बासमती तांदूळ संशोधन केंद्र खालीलपैकी कुठे आहे? बासमती तांदूळ संशोधन केंद्र खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 रोडा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, उत्तरेकडे वाहणाऱ्या नद्या कोणत्या? उत्तरेकडे वाहणाऱ्या नद्या कोणत्या? तर ऑप्शन क्रमांक 3 गिरणा, मांजरा, काटेपूर्णा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 कोकण किनारपट्टी कोणत्या प्रकारची आहे? कोकण किनारपट्टी कोणत्या प्रकारची आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 रिया प्रकारची हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 विंध्ययन खडक प्रणाली डॅश डॅश जिल्ह्यातच सापडते. विंध्ययन खडक प्रणाली डॅश डॅश जिल्ह्यातच सापडते. तर ऑप्शन क्रमांक 1 चंद्रपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 जळगाव जिल्ह्यात कोणत्या नावाने गरम पाण्याचे झरे आहेत? जळगाव जिल्ह्यात कोणत्या नावाने गरम पाण्याचे झरे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 उपनदेव व सुपनदेव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 द्विभाषिक राज्य कधी स्थापन करण्यात आले? द्विभाषिक राज्य कधी स्थापन करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 1 नोव्हेंबर 1956 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 महाराष्ट्रातील जव्हार थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील जव्हार थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पालघर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 जायकवाडी मत्स्य वीज केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? जायकवाडी मत्स्य बीज केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11
महाराष्ट्र राज्यात जंगलाखाली क्षेत्र किती टक्के आहे? महाराष्ट्र राज्यात जंगलाखाली क्षेत्र किती टक्के आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 21%. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12. पूर्व महाराष्ट्रातील विशेषतः चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील परंपरागत जलसिंचन तलावास काय म्हणतात? पूर्व महाराष्ट्रातील विशेषतः चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील परंपरागत जलसिंचन तलावास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 मालगुजारी हे आपले करेक्ट आन्सर. प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी कोणती नदी तापी नदीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती नदी तापी नदीची उपनदी नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 दुधना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14. कोणती नदी गोदावरी नदी खोऱ्याचा भाग नाही? कोणती नदी गोदावरी नदी खोऱ्यांचा भाग नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 भातसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15. गाळाच्या मृदेस कोणती पिके होतात? गाळाच्या मृदेस कोणती पिके होतात? तर ऑप्शन क्रमांक 2 ऊस, तंबाखू, हरभरा, तांदूळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी कोणकोणती भीमा नदीची डाव्या तीरावरील उपनदी आहे? खालीलपैकी कोणकोणती भीमा नदीची डाव्या तीरावरील उपनदी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मुळा मुठा भामा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 कोणत्या जिल्ह्यातून जात नाही? राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 कोणत्या जिल्ह्यातून जात नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 रायगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18. ज्ञानगंगा अभयारण्य कोणत्या प्रशासकीय विभागात येते? ज्ञानगंगा अभयारण्य कोणत्या प्रशासकीय विभागात येते? तर ऑप्शन क्रमांक 4 अमरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19. चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्याची सीमेवर असणारी नदी कोणती? चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्याची सीमेवर असणारी नदी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 पैनगंगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20. किनवट अभयारण्य कोणत्या नदीच्या नावाने आहे? किनवट अभयारण्य कोणत्या नदीच्या नावाने आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पैनगंगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21. उत्तर कोकणातील सर्वात मोठी नदी कोणती आहे? उत्तर कोकणातील सर्वात मोठी नदी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वैतरणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22. मांजरा पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? मांजरा पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सोलापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा कर्नाटक राज्याला लागत नाही? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा कर्नाटक राज्याला लागत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 यवतमाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24. अक्राणी, अस्तंबा, तोरणामाळ या टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? अक्राणी, अस्तंबा, तोरणामाळ या टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25. 2011च्या जनगणनेनुसार सर्वात जास्त ग्रामीण लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे? 2011च्या जनगणनेनुसार सर्वात जास्त ग्रामीण लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26. कोकणाची उत्तर दक्षिण लांबी किती आहे? कोकणाची उत्तर दक्षिण लांबी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 560 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27. धारवाड खडक खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळत नाही? धारवाड खडक खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 उस्मानाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28. विंध्ययन खडक महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सापडते? विंध्ययन खडक महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सापडते? तर ऑप्शन क्रमांक 4 चंद्रपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29. सातपुडा पर्वतरांगामुळे कोणत्या दोन नदीचे विभाजन झाले? सातपुडा पर्वतरांगामुळे कोणत्या दोन नदीचे विभाजन झाले? तर ऑप्शन क्रमांक 1 नर्मदा व तापी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30. सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर कोणते? सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 तोरणामाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31. छत्तीसगड राज्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागते? छत्तीसगड राज्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागते? तर ऑप्शन क्रमांक 3 गोंदिया गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32. कोका अभयारण्य कुठे आहे? कोका अभयारण्य कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भंडारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33. मालेगाव पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? मालेगाव पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34. महाराष्ट्राच्या वायव्येस कुठले राज्य आहे? महाराष्ट्राच्या वायव्येस कुठले राज्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 2
गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 हरिश्चंद्र डोंगर रांग कोणत्या जिल्ह्यात पसरलेले आहे? हरिश्चंद्र डोंगर रांग कोणत्या जिल्ह्यात पसरलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 फक्त अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 महाराष्ट्र सांगली आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये कोणते पर्वतरांग जाते? महाराष्ट्र सांगली आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये कोणते पर्वतरांग जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 शंभू महादेव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 महाराष्ट्रात कधीही विभाजन न झालेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रात कधीही विभाजन न झालेला जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उत्तरेकडील पर्वतरांग कोणती? सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उत्तरेकडील पर्वतरांग कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 अस्तंबा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 खालीलपैकी सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा कोणता? खालीलपैकी सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 पुढील कोणत्या प्रशासकीय विभागात एकही औष्णिक विद्युत प्रकल्प नाही? पुढीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागात एकही औष्णिक विद्युत प्रकल्प नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 कोकणातील सर्वात लांब नदी कोणती आहे? कोकणातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 उल्हास हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 सातमाळा अजिंठा आणि सातपुडा या पर्वतरांगेच्या दरम्यान डॅश नदी खोरे आहे? सातमाळा अजिंठा आणि सातपुडा या पर्वतरांगेच्या दरम्यान डॅश नदी खोरे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तापी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 वैगई नदी डॅश पर्वतरांगेत उगम पावते? वैगई नदी डॅश पर्वतरांगेत उगम पावते? तर ऑप्शन क्रमांक 3 कार्डमम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 महाराष्ट्राला कोणत्या राज्याची सीमा लागत नाही? महाराष्ट्राला कोणत्या राज्याची सीमा लागत नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 रंधा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? रंधा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 कोणते शहर गोदावरी नदी किनारी आहे? कोणते शहर गोदावरी नदी किनारी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नांदेड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 मालवण हे सागरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? मालवण हे सागरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सिंधुदुर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 व्यग्र गणना दर किती वर्षांनी केली जाते? व्यग्र गणना दर किती वर्षांनी केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 4 वर्षांनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते? जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 3 सिंधुदुर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 निजाम सागर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? निजाम सागर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मांजरा हे आपले करेक्ट आन्सर होईल.